अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। अंबेडकरी अनुयायी मुंबई मंत्रालय पर लॉन्ग मार्च निकालेंगे। राहुल नगर में लोक नेता स्वर्गीय विजय वाकोड़े बाबा इनके घर पर, इनके निवास स्थान पर प्रेस कॉन्फ्रेंस ली गई। इसमें अंबेडकरी नेताओं ने ये जानकारी दी। 10 दिसंबर के रोज एक व्यक्ति ने परभनी शहर के भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतले के पास, प्रतिमा के पास रखी हुई संविधान की प्रतिकृति को तोड़ दिया। इसके बाद 11 दिसंबर को अंबेडकरी अनुयायी की ओर से शांतिपूर्ण बंद का आह्वान किया गया। पुलिस की कॉम्बिंग ऑपरेशन और न्यायिक हिरासत में सोमनाथ सूर्यवंशी की मौत हुई। इस हिंसा के बाद लोक नेता विजय वाकोड़े बाबा इन्होंने सबको शांततापूर्ण माहौल रहने का आह्वान किया, लेकिन सोमनाथ सूर्यवंशी की मौत से वो गंभीर दुखी थे। उसी दौरान उनकी मौत हो गई। इस मौत के जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर जो जानकारी आई है कि पुलिस प्रशासन में के पीआई अशोक घोरबाणी ने निलंबित किया गया और ये सीएम इन्होंने इन दोनों ही परिवार को आश्वासन दिया है कि आपके खिलाफ नाइंसाफ़ी नहीं होने देंगे। लेकिन 5-6 दिन हो जाने के बावजूद अब तक किसी प्रकार का इंसाफ नहीं मिलने से 17 जनवरी के रोज परभनी के अंबेडकरी अनुयायी मुंबई मंत्रालय पर परभनी से लंबी रैली यानी कि लॉन्ग मार्च निकालेंगे। ये जानकारी अंबेडकरी संगठन की ओर से आज तारीख 12 जनवरी के रोज रविवार के दिन राहुल नगर स्थित प्रेस कॉन्फ्रेंस में की गई है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में युवा नेता आशीष वाकोड़े, उसी तरह से संवादी अकादमी के सर्वेसर्वा भीमराव हतियंबिरे, कांग्रेस अनुसूचित जाति जमाती के प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हतियंबिरे, पूर्व महापौर रविंद्र सोनकांबळे, प्रदीप पवाळे, सुधीर साळवे, मिलिंद सावंत, सिद्धार्थ भराड़े, प्रोफेसर यशवंत मकरंद के साथ अन्य अंबेडकरी अनुयायी नेता मौजूद थे। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। परभणीमध्ये भारतीय संविधानाची विटंबना एका इस्माद्वारे करण्यात आली। त्यानंतर परभणीमध्ये वातावरण खराब झालं। 11 तारखेला शहरामध्ये असंख्य आंबेडकरी समाज हजारोच्या संख्येमध्ये आंदोलन करत होता। आंदोलन करताना काही समूह हा मुख्य बाजारपेठेमध्ये घुसला आणि तोडफोड झाली। या प्रकरणामध्ये पोलिसवाल्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्या महिला, आमच्या लहान लहान मुली, लहान लहान मुलं यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली। यामध्ये आमचा लहान भाऊ सोमनाथ सूर्यवंशी जो शांतपणे आंदोलन करत होता, त्याला अतिशय अमानुषपणे मोंढा पोलीस स्टेशनचे पीआय मरे, एपीआय तुरनर आणि या सगळ्यांचा मोर्चा जो आहे तो अशोक घोरबाण, या सर्वांनी या प्रकरणामध्ये आंबेडकरी समाजावर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज करून मारहाण केलेली आहे। यामध्ये सोमनाथचा मृत्यू झाला। याच धक्क्याने याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय वाकोड़े यांचा सुद्धा त्याच दिवशी सोमनाथ गेल्यानंतर, सोमनाथची अंत्ययात्रा झाल्यानंतर 1 घंट्याने माझ्या वडिलाचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झाला। या सर्वाला कारणीभूत असलेलं पोलीस प्रशासन, ज्यांच्यामुळे दंगल घडली असे अशोक घोरबाण, त्यानंतर सर्व जे पोलीसवाले, दोषी पोलीसवाले आहेत त्यांच्यावर 302चा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये शांत बसणार नाहीत। 1 महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत, पण राज्य सरकार कुठलाही न्याय आम्हाला देत नाही। त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला आम्ही परभणीहून मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढणार आहोत। या लॉन्ग मार्चमध्ये 5 ते 10 हजार लोक सामील होतील आणि जसा लॉन्ग मार्च पुढे जाईल तसा आंबेडकरी समाज या लॉन्ग मार्चमध्ये जुळत जाईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची भेट झाली। त्यांना हे सर्व प्रकरण आम्ही सांगितलं। त्यांच्याकडे जी माहिती होती ती सर्व चुकीची माहिती होती। त्यांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं की मला चुकीची ब्रीफिंग भेटलेली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं या प्रकरणामध्ये आम्ही लवकरच तुम्हाला न्याय मिळवून देऊ, 2-4 दिवसामध्ये काहीतरी या प्रकरणाचा छडा लावू। पण काही यात होत नाही। पण राज्य सरकारला मला वाटत नाही की या प्रकरणाचे जे पोलीसवाले दोषी आहेत त्यांना वाचवण्याचं काम हे महाराष्ट्र राज्य सरकार करते। त्यामुळं आम्हाला आता कोणाकडून अपेक्षा राहिली नाही। त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आता आम्ही स्वतः मुंबईकडे 17 तारखेला निघणार आहोत, पायी निघणार आहोत आणि मंत्रालयावर जाऊन आमचा मोर्चा तिथं धडकणार आहे। सुरेश धस साहेबांसोबत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत। त्यांनी आम्हाला मुंबईला त्यांनीच घेऊन गेले होते आणि महाराष्ट्रामध्ये ज्या 2-3 घटना घडल्या त्या सर्वांना न्याय देण्याचं काम करायलेत। पण राज्य सरकारची कुठलीही इच्छा दिसत नाही या परभणी प्रकरणामध्ये। जसा बीड प्रकरणामध्ये आरोपीला पकडण्यात आलेले आहे, त्यांना मोकोका लावण्यात आलेला आहे, कारवाई झालेली आहे, म्हणजे त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू केलं। पण परभणीमध्ये सोमनाथला पोलीसच्या कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याला सुद्धा न्याय भेटला पाहिजे। पण राज्य सरकार परभणीच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे लॉन्ग मार्चचा। चंद्रशेखर आझाद या लॉन्ग मार्चमध्ये सामील होणार आहेत। आम्ही जसा लॉन्ग मार्च काढणार आहोत तसं ते कुठेही येऊ शकतात। मग जिंतूरपासून येतील किंवा औरंगाबादपासून येतील, पण ते या लॉन्ग मार्चमध्ये सामील होणार आहेत।
मोठं नियोजन आहे कशा ते मंडळी आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धार्थ भाऊंनी मागं यात्रा काढली होती, त्यांचं नियोजन त्यांना माहीत आहे या यात्रेचं. तर त्याप्रमाणे आम्ही नियोजन लावायला सुरुवात केलेली आहे. प्रथमतः आमचं जिल्ह्यापर्यंतचं नियोजन लागलेलं आहे. देवगाव फाट्यापर्यंत परभणी जिल्हा जोपर्यंत आहे तिथपर्यंत आमचं नियोजन लागलेलं. त्याच्या पुढचं नियोजन सुद्धा सिद्धार्थ भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लावणार. मदत घेऊन आले होते की बाबा ही आर्थिक मदत घ्या, पण आर्थिक मदत आम्ही घेणार नाही, कारण की जोपर्यंत न्यायच भेटत नाही तर आर्थिक मदत कसं काय घेणार. 1 कोटीचे आमचे माणसं, लाखो करोडोची माणसं आमची गेले आणि 5-5 लाख रुपये घेऊन आमच्याकडे येतात आणि रक्कम घ्या म्हणतात. हा न्याय नाही, आम्हाला हा न्याय नाही पाहिजे. आम्हाला जोपर्यंत पोलीसवाले नोकरीतून काढून टाकत नाहीत, यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला न्याय भेटणारच नाही. आणि या लॉंग मार्चमध्ये जसं लॉंग मार्च निघणार आहे तसं मुंबईपर्यंत लाखोनं या लॉंग मार्चमध्ये लोक सामील होतील आणि हे प्रशासनाला जबाबदार ते राहतील. मग पुढं काय होणार आहे, कारण एवढ्या लोकांना आम्ही जे लॉंग मार्च घेऊन येतो तर डायरेक्ट आम्ही मंत्रालयावर हे मार्च धडकणार आहोत. परभणीत 10 तारखेला बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर ठेवलेलं संविधानाचं शिल्प एका इसमाच्याद्वारे तोडण्यात आलं आणि त्या दिवशीपासून सुरू झालेलं आंदोलन 16 तारखेला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, त्याची अंत्ययात्रा झाली. त्यानंतर 1 घंट्यानंच माझे वडील लोकनेते विजय वाकोडे जे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, त्यांनासुद्धा या आंदोलनामध्ये त्यांना हे सहन झालं नाही. 6-7 दिवसापासून सोमनाथ गेला, हे सहन न झाल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. आणि या प्रकरणामध्ये जे दोषी पोलीसवाले आहेत त्या पोलीसवाल्यांनी आमच्या घरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली महिलांना उचलून, लहान लहान मुलींना उचलून अंगावर नाचलेच अक्षरशः हे पोलीसवाले. आमच्या महिलांना अतिशय अमानुषपणे मारले आणि पुरुष पोलिसांनी मारलेलं आहे, महिलांनीसुद्धा नाही. अशा पोलीसवाले समोर असताना, त्यांच्या नावासमोर असताना हे महाराष्ट्राचं शासन कुठलाच काहीच न्याय देण्याचं काम करत नाही, यांच्यावर कुठली ॲक्शन होत नाही. अशोक घोरबाण जो या सगळ्या प्रकरणाचा म्होरक्या आहे, पोलीसवाल्यांचा LCBचा PI होता, त्याला फक्त निलंबित केलं या सरकारने. त्याची जर तुम्ही संपत्ती पाहिली तर लोहा नांदेडमध्ये त्याची 20-30 कोटीची संपत्ती आहे. सगळा चिठ्ठा माझ्याकडे आहे त्याचा. त्यांनी जिथं गेला आहे तिथं दंगली झालेल्या आहेत. आणि अशा पोलीसवाल्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न का करतात. त्या मंत्र्यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही सर्व हे प्रकार सांगितला. त्यांनी जे बोलले होते सभागृहात ते सर्व चुकीचं बोलले होते. त्यांच्याकडे ब्रीफिंग चुकीची गेली होती, पोलीसवाल्यांनी चुकीची माहिती त्यांना दिली होती. आम्ही जेव्हा त्यांना परभणीचं प्रकरण सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू. पण अजून आम्ही भेटून आलो, 5-6 दिवस झाले त्याला, काही कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला राज्य शासनामार्फत आलेला नाही. बीड प्रकरणामध्ये न्याय भेटलेला आहे, कमीत कमी आरोपी अटक झालेत, मोकोका लावला त्यांना. पण परभणीचे आरोपी समोर आहेत तुमच्या पोलीसवाले, त्यांना तुम्ही काहीच करत नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे आमच्या समाजामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झाला होता. कारण की गेल्या 27 दिवसापासून आम्ही आंदोलन करायलो. यामुळं आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही 17 तारखेला बाबासाहेब पुतळ्याला हार घालून परभणीहून मुंबईपर्यंत पैदल लॉंग मार्च काढणार आहोत. आम्ही आमच्या जिल्ह्यापर्यंतचं नियोजन लावलेलं आहे. आमचं पहिलेच ठरलं होतं की आम्हाला जर न्याय भेटला नाही, चंद्रशेखर आझाद भाई जेव्हा परभणीमध्ये आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली, तेव्हाच आमचं ठरलं होतं की आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत. पण आम्हाला वाटलं कुठंतरी आम्हाला न्याय भेटेल, पण न्याय भेटला नाही. म्हणून येणार आहे 17 तारखेला आम्ही नियोजन केलेलं आहे. परभणी जिल्ह्यापर्यंतचं नियोजन लागलेलं आहे. समोरचं सुद्धा नियोजनासाठी आमची बैठक होणार आहे. 17 तारखेला 5,000 ते 10,000 लोकांना घेऊन परभणीहून आम्ही निघणार आहोत आणि टाकळी, भोरी, जिंतूर, देवगाव फाटा मार्गे आम्ही मुंबईकडे निघणार आहोत. आणि या मोर्चामध्ये परभणी जिल्ह्याच्या माझ्या सर्व समाज बांधवांना, प्रत्येक खेड्यातल्या सर्व समाजाला, प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आज जर आपण उठलो नाही तर हे पोलीसवाले आणि हे राज्य सरकार आपल्याला जगू देणार नाही. आपला जो नेतृत्व करणारा नेता होता, आपला जी डाल होता विजय वाकोडे साहेब, तेच आता या आंदोलनामध्ये शहीद झालेले आहेत. म्हणून आपल्याला जर आता लढायचं असेल सोमनाथला आणि लोकनेते विजय वाकोडे बाबाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल आणि या देशात सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला या लॉंग मार्चमध्ये जावं लागेल आणि आपली आंबेडकरी ताकद या सरकारला, या जातीवादी पोलीस प्रशासनाला दाखवून द्यावी लागेल. या अशी तुम्हाला विनंती करतो की हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने या लॉंग मार्चमध्ये सामील व्हा आणि या लॉंग मार्चला मुंबईपर्यंत घेऊन चला.
पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। आज तारीख 12 जनवरी 2025 रविवार के रोज दोपहर के दरमियान परभणी में सांसद सुप्रिया सुळे और सांसद फौजिया खान इन्होंने लोक नेता स्वर्गीय विजय वाकोड़े साहब इनके निवास स्थान पर जाकर मुलाकात दी और उनके परिवार से मिलते हुए उनके दुख में शामिल होकर उन्हें सांत्वन किया। इस समय उनके साथ संबोधि अकादमी के सर्वेसर्वा भीमराव हत्तीअंबिरे, कांग्रेस के अनुसूचित जाति जमाती के प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, पूर्व महापौर रविंद्र सोनकांबळे, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के महानगर जिला अध्यक्ष जाकिर अहमद खान, सुधीर साळवे, सिद्धार्थ भराड़े, प्रोफेसर यशवंत मकरन, मिलिंद सावंत, इनके अलावा अन्य नेतागण मौजूद थे। इस समय सुप्रिया सुळे इन्होंने कहा कि संविधान बदलने की विचार रखने वालों को लॉन्ग मार्च में नो एंट्री। इस समय उन्होंने और क्या कहा, आइए जानते हैं। जर आंदोलन हे पोलिसांचं फेल्युअर आहे, कारण ते जेव्हा घटना घडली 10 तारखेला 4:30 वाजता घटना घडली तर अर्ध्या तासात 5000 लोक आले आणि लोक रेल्वे अडवायला गेले। 302च्या पुण्याचं नाही, यांना शासकीय नोकरीत नाही आणि मग मदत निधी पण वाढवून दिलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी इथं यायला पाहिजे खरं तर, पण या विषयात राजकारण आणू नये अशी माझी विनम्र विनंती। हा राजकारणाचा विषय नाहीये। आपले सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून ते जोडे या चौकटीच्या बाहेर ठेवून आपण माणुसकीच्या नात्याने इथे जमलं पाहिजे। 2 दुर्दैवी घटना इथे झाल्या। विजय बाबाजी ज्यांचा लेख मला आज दुपारी भेटला त्यांच्या घरी गेल्यावर, आणि 2% कुटुंब, त्या आईच्या वेदना, त्या आईचे अश्रू, सूर्यवंशी पुरे खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला तुम्हाला। आम्ही त्या कुटुंबाच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा त्या आई आणि ते 2 भाऊ, तुम्ही विचार करा, त्यांना सरकारने 1-2 नाही 10 लाख रुपये दिले। त्यानंतर कोणीतरी अजून कुठलं तरी नाव त्यांनी घेतलं, त्यांनी त्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले। करेक्ट? 50 लाख आणि 10 म्हणजे 60 लाख रुपये त्या कुटुंबाला दिले। त्या आई आणि बहिणींनी सांगितलं, घेऊन जा तुमचे हे पैसे, आम्हाला तुमचा एकही पैसा नको, आमचा लेख आम्हाला परत। तुम्ही माझ्या हे भाषण करताना माझ्या अंगावर काटा येते। तुम्ही त्या आईच्या वेदना विचार करा। ती आई आहे, तिच्या शरीराचा भाग आहे, त्या आईने जन्म दिलाय जातो आणि त्याची ही जी हत्या होते, मी त्याला हत्याच म्हणणार आहे, कारण आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये की त्या आपल्या भावाची हत्या कशी झाली। जी हत्या झाली ती पोलिसांच्याच इथे झाली। अच्छा, तुम्ही होता तिथे, बद्दल सांगितलं मला मगाशी। आता तुम्ही विचार करा की जेव्हा एखादी हत्या ही पण कुठल्या मुलाला, ननवरे भाऊ समोर या, ताईला 6 दिवस औषध गोळ्या सुद्धा दिल्या नाही डॉक्टर। आता तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने तर या सूर्यवंशी कुटुंब यासाठी आपल्याला सगळ्यांना लढायचंय। माझी एकच विनंती या लॉंग मार्चला असेल की या लॉंग मार्चमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला घ्यायचं नाही। त्याच्यात फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने, सगळ्या लोकप्रतिनिधींचं स्वागत आहे। तुम्ही कुठल्या पक्षावर चिन्हावर निवडून आला आम्हाला माहिती नाही। लॉंग मार्च मध्ये यायचं असेल तर फक्त आणि फक्त ज्याचं बाबासाहेबांवर प्रेम आहे त्याच व्यक्तीने तिथे यायचं। जो संविधान बदलायची भाषा केली त्याला या लॉंग मार्च मध्ये नो एंट्री। कारण का आपण सगळे
छत्रपतींची लेखी आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण, आणि इथे असलेले सुपुत्र. मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला तर सावित्रीबाई फुलेंमुळे मी लिहायला वाचायला शिकले. मला मताचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला भाषण आणि मोकळं बोलायचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला या रस्त्यावर मोकळं फिरण्याचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला निवडून गेले मी, याची सुरुवात कुणामुळे झाली? बाबासाहेबांमुळे. मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते, तर भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला? बाबासाहेबांनी. वीज तुमच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे, त्याचं नियोजन देशात असलं पाहिजे, हे पहिल्यांदा कोण म्हणलं? आज तारीख 12 जनवरी 2025 रविवार के रोज सांसद रत्न सांसद सुप्रिया सुळे ताई इन्होंने बीड़ और परभनी का दौरा किया। इसमें उन्होंने देशमुख परिवार से और उसी तरह से परभनी में आकर सूर्यवंशी और वाकोड़े बाबा इनके परिवार से मिलकर सांत्वन की और उनके साथ इस समय जिला अध्यक्ष पूर्व विधायक विजय गवाने, पूर्व विधायक बाबाजानी दुरानी, पूर्व विधायक विजय भांबड़े, महानगर जिला अध्यक्ष जाकिर अहमद खान, विकास लंगोटे, इनके अलावा अन्य पदाधिकारी मौजूद थे। उन्होंने संवाददाता से बात करते हुए क्या कहा, आइए जानते हैं। मी जाहीर मनापासून आभार की गेले 32-33 दिवस सातत्याने तुम्ही एक फेअर, एक पारदर्शक रिपोर्टिंग करताय आणि सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी, नेते हे सगळे मतभेद, मनभेद, राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आज सगळे एकत्र झाले। आणि दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मला वाटते की जो पत्रकार बीड आणि परभणीला येऊन गेलेले आहेत, मग सोमनाथ भाऊ असेल किंवा देशमुख कुटुंब, दोन्ही कुटुंबाला भेटलाय, त्यांची अश्रू अनावर झालेली तुमच्याच्या जो तिथे व्हिजिट देतो, बीडला राहून येतो, परभणीला राहून येतो, इमोशनली अतिशय म्हणजे अस्वस्थ झालेले पत्रकार मी जवळून पाहिले। काही पत्रकार रडलेले चॅनलवर, इतके हताश झालेले पत्रकार। आणि न्यायासाठी पत्रकार म्हणून नाही, पण माणुसकीच्या नात्याने आज लढतायत महाराष्ट्रात आणि देशात। कारण ही बातमी जी चालली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, ही आज दिल्लीमध्येही प्रत्येक वर्तमानपत्रात रोज त्याचं रिपोर्टिंग मी त्यांच्या या स्टेटमेंट मनापासून स्वागत करते। माझी एवढीच विनम्र विनंती त्यांना आहे की तुमच्या सरकारने जो फरार आहे त्याला तातडीने पकडलं पाहिजे। मोका वाल्मिक कराडवर का नाही लावलेला? सगळ्यांवर लावलंय, मग वाल्मिक कराडवर का नाही लावलेला? आणि वाल्मिक कराडांवर इतके आरोप प्रत्यारोप आणि त्याचे डॉक्युमेंट तुम्हीही पाहिलेले आहेत, माझ्याकडे येते, काय वेगळं तुम्हाला मी सांगत नाही। मग असं काय होतंय की त्यांच्यावर, आणि सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, ते सगळे म्हणतात 302 लावा। मग 302 कलम का लावला जात नाहीये? आणि तुमच्या चॅनलवरच वास्तव सगळे बघतायत ना। मग असं काय वाल्मिक कराडमध्ये ताकद आहे की त्याच्यासाठी बेड येतो, ते शरण येतात? हा शब्द धक्कादायक आहे आणि लाजिरवाणा आहे। आणि ते नाही मला, याचं उत्तर सरकारला द्यावं लागतं। मी आरोप करण्यासाठी आलेच नाही, मी एका आईला भेटायला आज इथे आलेले, किंवा देशमुख कुटुंबाची जी माझी चर्चा होती त्या मुलीचे अश्रू अस्वस्थ करणारे। मला अजूनही तो व्हिडिओ आठवतो, तुमच्याचपैकी एका चॅनलने केला होता, जेव्हा ती मुलगी म्हणली माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि आज माझे वडील असते। म्हणजे या सरकारला झोप कशी येते? इतके निर्दयी आपण झालो, इतकी माणुसकी आपण विसरलोय। आणि जो राजीनामा मागितला जातोय, माझं म्हणणे माणुसकीच्या नात्याने नैतिकतेवर तो द्यावा। माझं अजिबात कुणाचं वैयक्तिक आहे म्हणणं नाही, आता सत्तेत राहायचं नाही राहायचं त्यांच्या सरकारचा प्रश्न आहे, पण नैतिकता असते की नाही? त्या मुलीचे अश्रू, हा महल आहे ना या सरकारचा, या दोन्ही कुटुंबांच्या अश्रूवर आहे। माझी भावना आहे, पण ती आई मला आता तेच बोलली, आईचे दुःख, ते आईचे अश्रू प्रचंड अस्वस्थ। तुम्ही भाऊक झाले सर, दिसायला आला आता आहे काही वेळा। असं नाही, मी पण एक आई आहे हो, असं काय करता? माणुसकी काय राहिली नाही? तुम्ही पण पत्रकार आहात, आपलं काही रक्ताचं नातं नाही, पण माणुसकी आहे का नाही आपल्या मनात? काही तुम्हाला नाही वाटत त्या आईला न्याय मिळावा म्हणून तर तुम्ही रिपोर्टिंग करताय ना? बीड असेल किंवा परभणी असेल, दोन्ही केसेस
काय चूक होती त्यांची? काय या दोन्ही आपली जे भाऊ आहेत त्यांची दोघांची हत्या झाली, त्यांनी काय गुन्हा केला? म्हणजे जो गुन्हेगार आहे, जो एक्स्टॉर्शन करतो, जो खंडणी मागतो, त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तो शरण येतो. वा वा, असं तर भयान चित्र मी कधी सिनेमात पण पाहिलं नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याला. असं घाणेरडं, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. शरण कसं येतो तुम्ही म्हणता? त्याला अटक कशी झाली नाही? काय करत होते पोलीस? त्यांना सापडला नाही तो, शरण येतो. शरण याच्या आधी व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ काढून तो सर्क्युलेट होतो सोशल मीडियावर आणि पोलिसांना कळत नाही तो कुठून येतो. गृहमंत्र्यांच्या फेल्युअर आहे. गृहमंत्री एकटे नाही, ह्या सरकारचं फेलियर आहे. आणि माझं म्हणणं आहे, या सरकारनी आपण सगळे आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवूया. एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालंय हो. एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने एवढं भरभरून मतं या सरकारला दिली आहे. महान्याय पहिल्याच महिन्यात आल्या. या सरकारची एवढीच आमची अपेक्षा, आम्ही सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दोन कुटुंबाला न्याय द्या, एवढीच मागणी या सरकारकडे करतो. आणि लाड बंद करा. ज्या लोकांनी एक्स्टॉर्शन केलंय, अवैध धंदे केले, लोकांना ब्लॅकमेल केलंय, अशा लोकांना तुम्ही प्रोटेक्शन देणार. आणि या आईला, बायको, बहीण, मुलांच्या, लेकरांचे अश्रू या सरकारला नाही दिसत. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ। पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं ताकि हमारी ली हुई न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके। और साथ ही साथ फेसबुक पे हमें फॉलो करें।